नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. आज मी माझ्या आवडत्या विषयावर बोलणार आहे. विषय अर्थातच आहे कॉमेडीचा आणि कॉमेडीची ट्रॅजेडी झाली का? असा विषय आपण आज घेऊन बोलणार आहोत. खरं म्हणजे प्रणित मोरे आणि डॉक्टर सेजल पवार यांच्याविरुद्ध आता गुन्हाही दाखल झालेला आहे आणि हे प्रकरण महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेलं आहे. अधूनमधून अशा घटना घडतात. कॉमेडीच्या नावाखाली अत्यंत फालतूपणा केला जातो. कधी राजकीय मंडळींवरही टीका केली जाते आणि या निमित्ताने मग कॉमेडीचा दर्जा किती खाली गेला अशी चर्चा वारंवार सुरू होते. खरं तर कॉमेडी करताना अनेक गोष्टींचे निर्बंध असायला हवेत. काही गोष्टी मर्यादा म्हणून पाळायला पाहिजे. त्या पाळल्या पण जात नाही. समोरच्या व्यक्तीचा विचार केला जात नाही आणि बऱ्याचदा कॉमेडी करण्याच्या नादामध्ये आणि आपल्याला प्रसिद्ध होण्यासाठी अनेक जण कोणत्याही पद्धतीने जाऊन टीका करतात आणि त्यांची टीका अंगलट आल्यानंतर ते माफी मागतात आणि त्याच्यातून मोकळे होतात. खरं तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा या कॉमेडीशी अत्यंत निगडीत असा विषय आहे. कोणी कसं व्यक्त व्हावं, का व्यक्त व्हावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण या अधिकारालासुद्धा काही एक दर्जा असला पाहिजे, काही एक मर्यादा असल्या पाहिजेत. आणि मग असं जेव्हा आपण विधान करतो तेव्हा पुन्हा आपण चौकटीमध्ये अडकतो की मग कुणाल कामराने एकनाथ शिंदेंच्याविषयी केलेली टीका ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये येते. तर त्यांच्याविरुद्ध तुम्ही बोलणाऱ्यांच्या विरोधात बोलता आणि मग प्रणित मोरे आणि डॉक्टर सेजल पवारच्या विरुद्ध तुम्ही असं का बोलता? खरं म्हणजे हा ट्रिकी प्रश्न होऊ शकतो. हा ट्रिकी होऊ शकतो. याच्यावर डिबेट होऊ शकतं. डिबेट व्हायला हरकत नाही. कुणाल कामराने केलेली कॉमेडी ही सुद्धा एका राजकीय नेत्याच्या प्रतिमेसंदर्भामध्ये सरळ सरळ थेट त्याच्यावर आरोप करणारी होती असं काही जणांना वाटलं. म्हणून कुणाल कामरांवर बंदी घालावी का? कुणाल कामराने माफी मागावी का? अशी जी मागणी करण्यात आली होती तर तिथं आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभं राहिलो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे किती महत्त्वाचं आहे. हे कुणाल कामरांना जर तुम्ही रोखलं तर मग या देशामध्ये कुणीच कोणाविरुद्ध बोलायचं नाही का? अशी भूमिका आमच्यासारख्या लोकांनी तेव्हा घेतली होती. आता तोच नियम जर पुन्हा तुम्ही सेजल पवार आणि प्रणित मोरेला लागू केला तर मग गल्लत होऊ शकते. त्यामुळं इथं हे समजून घेतलं पाहिजे की कॉमेडी करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नेमकं काय आहे आणि दुसरी गोष्ट आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली किंवा वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नावाखाली जे विनोद करत आहोत तर त्या विनोदामुळे काही आपण एक दर्जा त्याचा काय खालावला जातो आहे का? त्याची पातळी खालवली जाते आहे का? याचासुद्धा विचार करण्याची वेळ आलेली आहे. कदाचित माझं हे उदाहरण काही जणांना अंगलट म्हणजे बोचणारं आहे असं वाटेल. मग कुणाल कामराच्या मागं आपण जसं उभं राहिलो तसं सेजल पवार आणि प्रणित मोरेंच्या मागं उभं राहावं असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे. अजिबात म्हणायचं नाही आहे आधी मी स्पष्ट करतो. पण डॉक्टर सेजल पवार आणि कुणाल कामराच्या संदर्भामध्ये जी काही गोष्ट एक कॉमन आहे त्यामध्ये ते त्यांनी एडिटिंग करून म्हणा किंवा गाणं झाल्यानंतर त्याच्यावरती खूप मोठं काम करून ते ऑन एअर केलेलं आहे आणि त्यामुळं या दोन्ही प्रकरणामध्ये तितकाच जबाबदार जे आहे ते बाकीचे लोकसुद्धा आहेत. त्यामुळं डॉक्टर सेजल पवार असेल किंवा प्रणित मोरे असतील यांच्यावर जशी कायदेशीर कारवाई झाली तशी काही प्रमाणामध्ये कारवाई इतर प्रकरणामध्ये पण का होत नाही असा प्रश्न आपल्याला या निमित्तानं विचारायचा आहे. दुसरा मुद्दा असा येतो की स्टँडअप कॉमेडियन हा जो आता सध्या लोकप्रिय होऊ घातलेला प्रकार आहे असं आपण म्हणतो आहे. तो खरंच तितका लोकप्रिय झालेला आहे का? बऱ्याचदा काय होतं की वेगवेगळ्या अभिव्यक्तीसाठी आपल्याला वेगवेगळी माध्यमं आपण निवडतो. कुणी चित्र काढतो, कुणी गाणं म्हणतो, कुणी नाटकामध्ये कामं करतो. काहीजणं एकपात्री प्रयोग करतात. काहीजणं वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी काम करतात. तर ह्यामध्ये आता स्टँडअप कॉमेडियन नावाची एक आणखीन भर पडलेली आहे ना. स्टँडअप कॉमेडियन म्हणून जे सगळे पुढे येतात ते खरोखर त्या दर्जाचे आहेत का? आणि ते स्टँडअप कॉमेडी म्हणून स्टँडअप कॉमेडीच करतात का विनाकारणच काहीतरी फालतू गोष्टी करतात याचासुद्धा विचार करण्याची वेळ आलेली आहे. कॉमेडी हा अत्यंत अवघड असा प्रकार आहे. तो तितका सोपा नाही आहे. लोकांच्या भावनांना हात घालून त्यांच्या मनातील सगळ्या ज्या काही संवेदना असतील, वेदना असतील, त्यांच्या जाणीवा असतील त्याच्यावर फुंकर घालण्याचं आणि त्याला कुठंतरी हलवण्याचं काम हे कॉमेडियन करत असतात. त्यामुळं तर तितके कॉमेडियन ताकदीचे जर नसले तर अशी फसगत होते आणि मग कॉमेडियनचा बाजार जेव्हा भरला जातो तेव्हा कॉमेडीचीच ट्रॅजेडी होऊ लागते आणि आता नेमकं तेच झालेलं आहे. त्यामुळं कॉमेडीचा बाजार थांबला पाहिजे आणि कॉमेडी ही अस्सल असली पाहिजे. त्याची काही चांगली उदाहरणं पण आपल्याला देता येईल पण वेळ आपल्याला खूप कमी पडेल कारण प्रत्येकाचं उदाहरण दिलं तर त्याचं वैशिष्ट्यसुद्धा आपल्याला सांगावं लागेल की तो कशा पद्धतीनं कॉमेडी चांगली करतो.
अनेक चांगले दर्जेदार असे कॉमेडियन आहेत. त्या सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊयात आणि ज्यांनी कॉमेडीची ट्रॅजेडी केली आहे त्यांनी या पुढच्या काळामध्ये तरी आता स्वतःची ट्रॅजेडी होऊ देऊ नये अशी विनंती करूयात आणि थांबूयात. आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.